ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ. Yes sir. Yes teacher. Present ma'am. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती स्नेहल जे बिर्जे, सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा कौलापूर, तालुका खानापूर, जिल्हा बेळगाव येथे सहशिक्षिका म्हणून कार्य करीत आहे. आज आपण विज्ञान विषयाचा इयत्ता 6वीचा पाठ 15वा आपल्या सभोवतालची हवा पाहणार आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण या पाठाचा पहिला भाग पाहिला होता. त्यावर आधारित आपण एक कृती करणार आहोत. तो भाग तुम्हाला कितपत समजला याची थोडी पूर्वकल्पना आपण घेऊया. चला, एक एकट्याने यायचे आहे. या बाउलमध्ये काही चिठ्ठ्या आहेत. त्या चिठ्ठ्या तुम्ही उचलायच्या आणि या चिठ्ठ्यामध्ये चित्रे ओळखायची आणि त्यावर आधारित मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार. या सुरू करूया. बरं, या चिठ्ठीमध्ये तुला काय दिसले? अगदी बरोबर. या चिठ्ठीमध्ये हवा, पाणी, जमीन हे घटक आपल्याला पाहायला मिळतात. हे काय आहेत? यांना काय म्हणतात? अगदी बरोबर, यांना नैसर्गिक संसाधने असे आपण म्हणतो. हवा, पाणी, जमीन या तिन्ही ठिकाणी आपल्याला सजीव सृष्टी वास करत असलेली दिसते. पुढे दुसरा कोण येणार? पहा, चला लवकर. हो, व्हेरी गुड. सांग, या पुढील चिठ्ठीमध्ये तुला काय दिसत आहे? रिकामी बाटली, काचेचे भांडे, त्यामध्ये पाणी आहे. या रिकाम्या बाटलीत काय आहे? या रिकाम्या बाटलीमध्ये हवा आहे. अगदी बरोबर. यावरून तुला काय सांगता येते? काल आपण हा प्रयोग केला होता. या प्रयोगावरून आम्हाला काय समजले? हवा जागा व्यापते. अगदी बरोबर. या रिकामा बाटलीमध्ये हवा असते. त्यामुळे ज्या वेळेला ही रिकामी बाटली आपण पाण्यामध्ये अधोमुखी बुडवतो त्यावेळेला पाणी आत शिरत नाही. ते ज्या वेळेला आपण ही रिकामी बाटली थोडी कलती केली तर त्यामधील हवा बाहेर जाऊन पात्रातील पाणी त्या बाटलीमध्ये गेलेले आपल्याला पाहायला मिळाले. यावरून आपल्याला हवेचा गुणधर्म लक्षात येतो, तो म्हणजे हवा जागा व्यापते. चला पटकन तिसऱ्याने येऊन तिसरी चिठ्ठी उचला. बघ, या तिसऱ्या चिठ्ठीमध्ये काय काय आहे? या तिसऱ्या चिठ्ठीमध्ये हवेतील वायू आहेत. ते कोणते? नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, धूळ व धुळीचे कण, पाण्याचे बाष्प, तसेच निष्क्रिय वायू. हे वायू आपल्याला हवेमध्ये आढळतात. यावरून आपल्याला काय समजते? हवा अनेक वायूंचे मिश्रण आहे. हे आपण काल पाहिले होते की वातावरणाच्या पहिल्या थरामध्येच म्हणजे तपांबरामध्ये हे सर्व घटक आपल्याला आढळून येतात. नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, निष्क्रिय वायू, पाण्याची वाफ, धूळ व धुळीचे कण हे वायू हे घटक आपल्याला हवेमध्ये आढळतात. म्हणून हवा अनेक वायूंचे मिश्रण आहे असे आपण म्हणतो. काल आपण यातील 2 घटक पाहिले होते. ते कोणते? ऑक्सिजन व नायट्रोजन. ऑक्सिजन हवेमध्ये असतो यासाठी आपण काय केले होते? प्रयोग केला होता. कोणता प्रयोग केला होता?
2 मेणबत्त्यांचा प्रयोग केला होता. 2 मेणबत्त्या ज्या वेळेला आपण पेटत ठेवल्या, एका मेणबत्तीवरती काचेचा ग्लास पालथा घातला, थोड्या वेळाने ती मेणबत्ती विझली. याचे कारण, हो, त्या ग्लासमधील ऑक्सिजन वायू संपला व ती मेणबत्ती विझली. या प्रयोगावरून असे आपल्याला समजले होते की ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो. ऑक्सिजनचा आणखीन एक उपयोग सजीवांना श्वसनासाठी. अगदी बरोबर. दुसरा घटक कोणता पाहिला आपण? नायट्रोजन. नायट्रोजनचा उपयोग सजीवांना प्रथिने निर्माण करण्यासाठी. त्याचप्रमाणे अमोनिया निर्मितीमध्ये नायट्रोजनचा उपयोग होतो. हवाबंद खाद्यपदार्थ टिकविण्यासाठी नायट्रोजन वायूचा उपयोग केला जातो. त्याचप्रमाणे नायट्रोजन वायू ज्वलनास मदत करत नाही हे आपण पाहिले होते. या पुढील जे घटक आहेत ते आपण आज पाहणार आहोत. पहिला घटक आहे पाण्याचे बाष्प. चला आता आपण एक कृती करूया. तुम्ही नेहमी पाहता, ज्या वेळेला तुम्ही दुकानातून कोल्ड्रिंकच्या बाटल्या आणता, शीतपेय आणता, त्या बाटल्या फ्रीजमध्ये ठेवलेल्या असतात. काही काळानंतर त्या बाटल्यांच्या बाहेरच्या बाजूला तुम्ही काय पाहिले आहे? अगदी बरोबर, पाण्याचे थेंब. हे कसे काय झाले? यासाठी एक कृती करूया. पहा, काय घेतलेला आहे? एक काचेचा ग्लास घेतलेला आहे. या काचेच्या ग्लासमध्ये बर्फ घातले. या काचेच्या ग्लासला बाहेरच्या बाजूने वाळलेल्या कपड्याने पुसून घेतले. या काचेच्या ग्लासवर पाण्याचे थेंबही नाही. काही काळ गेल्यानंतर आपण त्याचे निरीक्षण केले. या ग्लासच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला पाण्याचे थेंब दिसले. हे कसे काय आले? तर हवेमध्ये पाण्याचे बाष्प असते. पाण्याचं बाष्प असल्यामुळे या बाष्पांना ज्या वेळेला थंड पृष्ठभागाशी संबंध येतो, त्यावेळेला या बाष्पाचे पाण्याच्या थेंबात रूपांतर होते. इथेही तोच प्रकार झाला आहे. ग्लासचा पृष्ठभाग बर्फामुळे थंड झाला. हवेतील बाष्प व हा थंड पृष्ठभाग यांचा संपर्क आल्यानंतर या ग्लासच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला पाण्याचे थेंब दिसत आहेत. यावरून आपल्याला असे दिसते की हवेमध्ये बाष्पयुक्त पाणी असते. या कृतीवरून आपल्याला असे दिसून येते की हवा अतिशय थंड पृष्ठभागाच्या संपर्कात येते, त्यावेळी हवेतील बाष्पाचे द्रवीभवन होऊन पाण्याचे थेंब तयार होतात. आणखीन काही उदाहरणं सांगता येतील का? पहा, आपण ज्या वेळेला चहा ठेवतो, चहा उकळला की त्यावर आपण प्लेट झापतो. ती प्लेट ज्या वेळेला आपण बाहेर काढतो, त्या भांड्यावरून सरकवतो, त्यावेळेला त्या प्लेटीवरून थेंब गळलेले आपल्याला दिसतात. हे कसे काय? चहा जो उकळलेला चहा असतो, त्याच्या पाण्याची जी वाफ झालेली असते ती प्लेटीच्या आतल्या बाजूला जाऊन बसलेली असते. ज्या वेळेला या गरम हवेला बाहेरचा थंड गारवा, हवेतील गारवा त्या प्लेटीला लागतो, त्या वाफेचे थेंबात रूपांतर होते व ते थेंब गळू लागतात. यावरून काय सिद्ध झाले? हवेमध्ये पाण्याचे बाष्प असते. पुढील घटक आहे कार्बन डायऑक्साईड वायू, CO2. आपण यासाठी एक कृती करूया. बंद खोलीमध्ये काही कागद जाळले. कागद जाळल्यानंतर आपल्याला घुसमटल्यासारखे होते. असे का होते? तर कोणतीही वस्तू जळल्यानंतर त्यामधून कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर सोडतो. आपल्याला म्हणजे सजीवांना, प्राण्यांना श्वसनासाठी ऑक्सिजनची गरज असते. हा कार्बन डायऑक्साईड वायू आपण श्वसनासाठी वापरत नाही, त्यामुळे आपल्याला घुसमटल्यासारखे होते. या जळण्यातून अनेक विषारी वायूसुद्धा बाहेर पडत असतात.
त्याचप्रमाणे कारखान्यांचा जो धूर असतो त्या धुरामधून देखील कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडतो. म्हणून कारखान्यांच्या धुरांना बंदी आणण्याचे काम सुरू आहे. पुढील पहा काय आहे. आपल्या गावाशेजारी जो कचरा दिसतो तो कचरा पेटविला जातो. त्याचप्रमाणे शेतातील त्याज्य वस्तू देखील आपण जाळतो. हे जाळू नये असे सांगितलेले असते. असे का? तर या जळण्यामधून आपण पाहिले की कार्बन डायऑक्साईड वायू मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असतो. हवेमध्ये आपण पाहिले हवेमध्ये याचे प्रमाण आहे. कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढू नये यासाठी आपण कोणतीही वस्तू जाळू नये असे सांगितलेले असते. पुढील घटक आहे धूळ आणि धूर. चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे सांगा पाहू. एक अंधारी खोली आहे. तिथे एक खिडकी उघडी आहे. त्या खिडकीमधून सूर्यप्रकाश येत आहे. या सूर्यप्रकाशांना कवडसा असेही म्हणतात. या कवडशाच्या प्रकाशात झोतात जर तुम्ही पाहिले तर काही धुलीचे कण तुम्हाला दिसतात. यावरून असे दिसते की हवेमध्ये धुळीचे कण आहेत. याचप्रमाणे कारखान्यातून बाहेर पडणारा धूर, हा धूर अनेक अशा विषारी वायूंनी बनलेला असतो. आपण पाहिले आहे की कारखान्यांच्या चिमण्या उंच उंच आकाशात सोडलेल्या असतात. याचे कारण हा जो विषारी वायू या चिमण्यांमधून बाहेर पडतो तो आपल्या सजीवांना घातक आहे. मग पूर्ण वरती हवेपर्यंत सोडल्यानंतर याचे काय होते? वरती हवेतील जे पक्षी आहेत त्यांना या घातक वायूंपासून नुकसान होत आहे. त्याचप्रमाणे गाड्यांच्या धुरामधून बाहेर पडणारा वायू हा सुद्धा हवेत मिसळत आहे. यामुळे हवेतील वायूंचे समतोल बिघडत आहे आणि हे जर समतोल बिघडत गेले तर यालाच आपण हवेचे प्रदूषण असे देखील म्हणू शकतो. आणखीन कुठे पहा धूळ पाहायला मिळते. चित्रात तुम्हाला काय दिसत आहे? पान. उद्या तुम्ही येताना एक कृती करायची. ती कोणती? तुमच्या घरामध्ये घराच्या बागेमध्ये जर झाड असेल त्याचे पान घेऊन या व रस्त्या शेजारचे झाड असेल त्याचे पान घेऊन या. त्याचे निरीक्षण करा. निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला काय दिसेल मी तुम्हाला आता थोडक्यात सांगते. पहा, जर तुम्ही घरातले पान घेतला आणि त्यावर जर अशा प्रकारे बोट फिरवले तर त्यावरची धुळीचे प्रमाण हे कमी दिसेल. तेच जर रस्त्या शेजारचे पान असेल त्यावरती धुळीचे प्रमाण जास्त दिसते. यावरून हवेतील धुळीचे प्रमाण हे त्या त्या स्थितीनुसार प्रमाण ठरलेले असते. याचप्रमाणे जो चौकामध्ये 4 रस्त्यांच्या मध्ये पोलीस थांबलेला असतो ते तुम्ही पाहिले आहे. आपण श्वास घेतो त्यावेळेला ऑक्सिजन वायू आत घेतो हे आपल्याला माहिती आहे. आपल्या निसर्गतः रचना कशी केलेली आहे पहा. नाकाचं हे चित्र पहा. आतल्या बाजूला केस आपल्याला दिसतात. त्याचप्रमाणे श्लेम नावाचा चिकट पदार्थ असतो. ज्यावेळेला आपण श्वास घेतो त्यावेळेला वायू आत जात असताना काही धुलीचे कण नाकावाटे आत जात असतात. हे धुलीचे कण या केसांमधून व श्लेम नावाच्या चिकट पदार्थामुळे अडवले जातात आणि शुद्ध वायू आतमध्ये जातो. हे जे धुळीचे कण आपल्या शरीरात गेले तर फुफ्फुसाला नुकसान होण्यास कारणीभूत होतात. म्हणून आपण यासाठी मास्क वापरतात. आपण पाहिले आहे पोलीस मास्क
नाकावरती तोंडावरती मास्क घालून उभा असतो. याचे कारण काय? तो दिवसभर चौकात उभा असतो. वेगवेगळ्या गाड्यांचे धूर, रस्त्यावरची धूळ नाका तोंडात जात असते. नाकावाटे तोंडावाटे गेलेली धूळ फुफ्फुसात जाऊन फुफ्फुसाचे रोग होण्याची शक्यता असते. यासाठी आपण नाकावर तोंडावर मास्क घातले पाहिजे. हल्ली तर कोरोनामुळे आपण मास्क वापरतच आहोत. पुढील घटक पहा. आर्गॉन हा निष्क्रिय वायू आहे. या निष्क्रिय वायूचा उपयोग विजेच्या बल्बमध्ये केलेला असतो. हेलियम वायू. हेलियम वायूचा उपयोग कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच विना पंख्याच्या विमानाच्या इंजिनमध्ये याचा उपयोग करतात. पुढे आहे निऑन. हा वायू जास्त प्रकाशाला मदत करतो, म्हणून या वायूचा उपयोग रस्त्यावरचे दिवे व जाहिरातींच्या दिव्यामध्ये वापरला जातो. यामुळे लोक आकर्षित होतात. पुढील वायू आहे क्रिप्टॉन. फ्लुरोसेंट पाईपमध्ये क्रिप्टॉन वायूचा उपयोग करतात. झेनॉन. फोटोग्राफीमध्ये फ्लॅश पाडण्याकरिता झेनॉन वायूचा उपयोग करतात. पुढील घटक पहा. वातावरणातील ऑक्सिजनचे पुनर्भरण कसे होते? आपल्याला चित्रात काय दिसत आहे? झाडामधील प्रकाश संश्लेषण क्रिया आपल्याला इथं दिसत आहे. वनस्पती सूर्यप्रकाशामध्ये हवेतील कार्बन डायऑक्साईड वायू व मुळांनी शोषून घेतलेले क्षार व पाणी पानामध्ये साचून अन्ननिर्मिती करतात. अन्ननिर्मिती करत असताना बाहेर ग्लुकोज तसेच ऑक्सिजन वायू बाहेर सोडला जातो. वनस्पती देखील ऑक्सिजन वायू आत घेत असतात, पण कार्बन डायऑक्साईड वायू आत घेण्याचे प्रमाण ऑक्सिजन घेण्याच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे. सजीव म्हणजेच प्राणी काय करतात तर ऑक्सिजन वायू आत घेतात व कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर सोडतात. वनस्पती प्राण्यांच्यावर व प्राणी वनस्पतींवर परस्परावलंबित आहेत हे आपल्याला दिसून येते. यावरूनच असे दिसून येते की झाडे असतील तर ऑक्सिजनचे प्रमाण वाढेल व आपली सजीवसृष्टी टिकेल. म्हणून मी सगळ्यांना विनंती करते की झाडे लावा आणि झाडे वाढवा. पुढे आहेत हवेचे उपयोग. पवनचक्कीमध्ये हवेचा उपयोग केलेला आपल्याला दिसतो. कशा प्रकारे? कूपनलिकामधून पाणी खेचण्यासाठी, गिरण्या चालविण्यासाठी, वीज निर्मितीसाठी पवनचक्कीचा उपयोग होतो. ही पवनचक्की हवेवरतीच चालते. पुढील चित्रात बघा काय दिसत आहे. शिडाचे जहाज, हवाई छत्री, ग्लायडर, बीज अंकुरण्यासाठी हवेचा उपयोग होतो. शिडाचे जहाज हे मुख्यतः हवेवरतीच चालते. नाविक ज्या दिशेने हवा आहे त्या दिशेने ते शिडाचे कापड बांधतो व त्या दिशेने त्याचे कार्य चालते. हे जहाज प्रवाशांसाठी किंवा अवजड वस्तू ने-आण करण्यासाठी मासेमारीसाठी वापरले जाते. हवाई छत्री. हवाई छत्रीमध्ये हवा भरलेली असते. विमान आकाशात उंच झेप घेतल्यानंतर काही कारणास्तव जर विमानामध्ये बिघाड झाला तर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी या छत्रीचा उपयोग करतात. या छत्रीमार्फत त्या प्रवाशांना खाली उतरून प्रवाशांना सुखरूप जमिनीवर सोडले जाते. त्याचप्रमाणे लढाई विमानांच्यामध्ये सैनिकांना शत्रूवर हल्ला करण्यासाठी या हवाई छत्रीचा उपयोग केला जातो. ग्लायडर हे हवेवर चालणारे विमान आहे. बीज अंकुरण्यासाठी,
पहा, शेतकरी ज्या वेळेला शेतात पेरणी करतो त्यावेळेला बिया घातलेल्या असतात. ह्या बिया वरच्यावर घातलेल्या असतात. का तर यांना देखील हवेतील ऑक्सिजनची गरज असते. काही कालानंतर ही माती परत नांगराने परतवली जाते, म्हणजे खालची माती वर व वरची माती खाली असे केले जाते. का तर या वनस्पतींना देखील हवेची गरज असते. फलोत्पादनामध्ये हवेची गरज असते. त्याचप्रमाणे परागीभवन, फुलामध्ये घडणारा जो परागीभवनाची क्रिया आहे त्यासाठी कीटकांबरोबर हवेची सुद्धा आवश्यकता आहे. फुलामध्ये जे परागकण असतात ते एका फुलातून दुसऱ्या फुलात किंवा त्याच फुलामध्ये जाण्यासाठी हवेची गरज असते. पुढे पहा, काय आहे हे जलचक्र. या जलचक्रामध्ये देखील हवेची गरज असते. कशा प्रकारे? समुद्राची आपल्याला चित्रात दिसत आहे समुद्राचे पाणी. या समुद्राचे पाणी सूर्याच्या उष्णतेने तापते. या पाण्याची वाफ होऊन ती वर जाते. ही वर गेलेली वाफ यांचे ढग बनतात. हे ढग वाऱ्यामुळेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. या गरम वाफेला ज्या वेळेला थंड पृष्ठभाग लागतो, म्हणजेच डोंगर, झाडे असे थंड पृष्ठभाग लागले की त्या गरम वाफेचे थेंबामध्ये रूपांतर होते व तिथे पाऊस पडतो. परत ही क्रिया चालू होते. पाऊस पडल्यानंतर नदी नाल्यातील पाणी परत समुद्राला येऊन मिळते. समुद्राच्या पाण्याची वाफ होते. वाफेचे ढग तयार होतात. हे ढग पुढे जाऊन थंड पृष्ठभागाला लागले की त्याचे पाऊस गळण्यास सुरुवात होतं. यावर एक गाणे आहे. ते कोणते तुम्हाला माहिती आहे का? चला तर आपण ते गाणे म्हणूया. पावसाचे गाणे. एकदा सूर्य खूप खूप कोपला, त्याच्या उन्हाने समुद्र तापला. समुद्राच्या पाण्याची झाली वाफ, वरवर गेली आपोआप. आकाशात तिचे ढग जमले, इकडे तिकडे फिरू लागले. विजेचा चाबूक घेऊन हाती, वारा लागला ढगांच्या पाठी. ढगावर ढग लागले पडू, गडगड करूनी लागले रडू. डोळ्यातून पाण्याचा वर्षाव झाला, लोक म्हणती पाऊस आला. पहा, छान वाटले? पुढील भाग पाहूया. पक्ष्यांना, कीटकांना, त्याचप्रमाणे घुबडाला देखील हवेची आवश्यकता असते. फूल उमलण्यासाठी हवेची आवश्यकता असते. असे वेगवेगळे हवेचे उपयोग आपण पाहिले. विमानामध्ये, त्याचप्रमाणे पॅराशूटमध्ये म्हणजेच हवाई छत्री, शिडाचे जहाज, पवनचक्की या सर्वांमध्ये आपण हवेचे उपयोग पाहिले. हे आहे हवेचे दिशादर्शक कुकुट. यामध्ये आपल्याला हवा कोणत्या दिशेने वाहत आहे हे समजते. या यंत्रामध्ये वरती कोंबडा असतो व खाली पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, दक्षिण दिशा असलेले बाण असते. हवेच्या दिशेने हे बाण फिरते व आपल्याला हवेची दिशा सांगता येते. हवा मोजण्याचे हे यंत्र, याचे नाव आहे हवेचे दिशादर्शक कुकुट. बघा, आज आपण काय पाहिलं? हवा अनेक वायूंचे मिश्रण आहे. ते कोणते वायू? ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड वायू, निष्क्रिय वायू, पाण्याची वाफ
धूळ व धुळीचे कण. हवेतील वायूंचे उपयोग पाहिले. ऑक्सिजनचा उपयोग सजीवांना ज्वलनासाठी, नायट्रोजनचा उपयोग प्रथिने निर्माण करण्यासाठी, हवाबंद पदार्थ टिकवण्यासाठी, त्याचप्रमाणे आर्गॉन, निऑन, झेनॉन या सर्व निष्क्रिय वायूंचे आपण उपयोग पाहिले. त्याचप्रमाणे वातावरणातील ऑक्सिजनचे पुनर्भरण कसे होते, वनस्पती प्राण्यांच्यावर, प्राणी वनस्पतींच्यावर कसे काय अवलंबून आहेत हे आज आपण पाहिले. हवेचे उपयोग पाहिले. आत्ताच आपण फूल उमलण्यासाठी, बीज अंकुरण्यासाठी, शिडाच्या जहाजामध्ये हवेचे उपयोग कसे होतात ते आपण पाहिले. आजचा जो भाग होता त्यावर आधारित एक कृती आहे. तुमच्यासमोर जोड्या जुळवांसाठी काही भाग दिलेला आहे. पहिल्या भागामध्ये हवेतील वायू व दुसऱ्या भागामध्ये या हवेतील वायूंचे उपयोग दिलेले आहेत. एक एकट्याने प्रत्येकाची योग्य अशी जोडी जुळवायची आहे. पहिलं आहे ऑक्सिजन. पहा कोणती जोडी योग्य ठरते ती. अगदी बरोबर, ज्वलनास मदत करतो. दुसरा कार्बन डायऑक्साईड वायू. हा कशासाठी उपयोगी पडतो? वनस्पती अन्न तयार करण्यासाठी. अगदी बरोबर. पुढचा वायू नायट्रोजन, खाद्यपदार्थ टिकविण्यासाठी. अगदी बरोबर. आर्गॉन विजेच्या बल्बमध्ये. झेनॉन फोटोग्राफी फ्लॅशमध्ये. अगदी बरोबर. सगळ्यांचे अभिनंदन. व्यवस्थित जोड्या जुळवला, योग्य जोड्या जुळवल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन. आज आपण हवेतील जो दुसरा भाग होता तो पाहिला. उद्या येताना हवेचा उपयोग आपल्याला कशा प्रकारे होतो याची छायाचित्रे गोळा करून एका कागदावर चिकटवून त्या चित्रांच्या खाली उपयोग लिहून आणायचे आहेत. हा पाठ इथेच संपला. या पुढील पाठामध्ये आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मी तुमची रजा घेते. धन्यवाद. अनुदिना